धडा 8 पारदर्शकता आणि जबाबदारीची भूमिका, सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखणे. XP स आणि त्याच्या विद्यार्थ्यांचा प्रवास आता एका मोठ्या महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे वाटचाल करत होता, जिथे ते पारदर्शकता आणि जबाबदारीवर आधारित कार्यशाळा घेणार होते. या महानगरपालिकेने सार्वजनिक सेवांची विविध क्षेत्रे चालवली आणि पारदर्शकता आणि जबाबदारीला प्राधान्य दिले. कार्यशाळेची थीम होती, सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखण्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व महत्त्वाची भूमिका कशी बजावते. XPSIR आणि विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयात प्रवेश करताच कार्यालयातील वातावरण मोकळे आणि पारदर्शक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्व विभागांचे कामकाज स्पष्टपणे दिसून आले, तसेच लोकांना माहिती देण्यासाठी सूचना फलकही लावण्यात आले. XP ने विद्यार्थ्यांना एका बैठकीच्या खोलीत नेऊन कार्यशाळेची सुरुवात केली. सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखण्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची महत्त्वाची भूमिका कशी असते यावर आम्ही आज चर्चा करू. गणेशने सर्वप्रथम कल्पना मांडली. सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, सरकारी एजन्सीचे सर्व उपक्रम सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्यास आणि नागरिकांना सहज माहिती उपलब्ध असल्यास, यामुळे कोणताही भ्रष्टाचार किंवा अनियमितता लपून राहणार नाही याची खात्री होते. पारदर्शकतेमुळे नागरिकांमध्ये वाढ होते, आत्मविश्वास आणि प्रशासनावर देखरेख करणे सोपे करते. गायत्रीने एक प्रासंगिक उदाहरण शेअर केले. जेव्हा महानगरपालिका आपल्या योजना आणि बजेट सार्वजनिक करते, तेव्हा ते नागरिकांना त्यांच्या कराचा पैसा कसा वापरला जात आहे हे समजून घेण्याची संधी देते. प्रशासकीय निर्णय निष्पक्ष आणि जबाबदारीने घेतल्याची खात्री देते की चूक झाल्यास जबाबदार व्यक्ती ते दुरुस्त करण्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. वैष्णवी यांनी केस स्टडी सादर केला. समजा महानगरपालिकेने मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी निविदा मागविल्या, तर सर्व निविदांचे पारदर्शक पद्धतीने पुनरावलोकन केले गेले आणि निवड प्रक्रिया सार्वजनिक केली गेली, तर हे सुनिश्चित करते की प्रकल्पात भ्रष्टाचार किंवा अनियमितता आढळल्यास जबाबदारीची यंत्रणा सुनिश्चित करते. कोणत्याही स्तरावर जबाबदार व्यक्तींना शिक्षा होईल. राधिकाने तिचा वैयक्तिक अनुभव शेअर केला. जेव्हा मी सरकारी कार्यालयात काम केले, तेव्हा मी पाहिले की पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करताना समस्या किती सहजपणे सोडवल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, जर एखादा कर्मचारी त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये दुर्लक्ष करत असेल आणि सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करत नसेल, तर जबाबदारीची यंत्रणा शिक्षा करते. त्याला आणि त्याची कामगिरी सुधारण्यासाठी त्याला प्रेरित करते. रोहिणीने एका सामान्य परिस्थितीचे विश्लेषण केले. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशिवाय सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखणे कठीण होऊ शकते. उदाहरणार्थ, जर सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नसेल, तर ते सर्व सरकारी अधिकारी आहेत याची खात्री देते, त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाते आणि कोणत्याही अनियमिततेची त्वरित दखल घेतली जाते. पूर्वा तांत्रिक दृष्टिकोनातून बोलली. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासह सरकारी तंत्रज्ञान प्रकल्पांचे निरीक्षण करणे देखील सोपे होते. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान प्रकल्पामध्ये सर्व कोड आणि प्रक्रिया सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्यास कोणत्याही सुरक्षा त्रुटी नाहीत किंवा तांत्रिक त्रुटी त्वरित शोधल्या जाऊ शकतात. उत्तरदायित्व यंत्रणा हे सुनिश्चित करते की प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक समस्यांचे वेळेवर निराकरण केले जाईल. श्वेताने सामाजिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा देखील महत्त्वपूर्ण सामाजिक प्रभाव असतो. जेव्हा नागरिक हे पाहतात की प्रशासन आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे आणि कोणत्याही गैरवर्तनासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे. उदा. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांना योग्य ती मदत मिळेल. सुप्रिया यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा टिपला. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा परिणाम केवळ प्रशासकीय प्रक्रियेपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम प्रशासनाच्या नागरिकांशी असलेल्या नातेसंबंधावरही होतो. जेव्हा प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी असते, तेव्हा त्याचा प्रशासनावरचा नागरिकांचा विश्वास वाढतो, प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास अधिक इच्छुक. पूजा सांगता झाली. सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखण्यासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे अत्यंत महत्त्वाचे आहे की प्रशासनाचे कार्य निष्पक्ष आणि पारदर्शक आहे आणि कोणत्याही अनियमितता किंवा भ्रष्टाचाराचे पालन केल्यास त्यावर विश्वास आणि समाधान वाढते. समाज. कवितेने सर्व कल्पनांचा सारांश दिला. सार्वजनिक प्रशासनात नैतिक मानके राखण्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व किती महत्त्वाची भूमिका बजावते हे आम्ही पाहिले आणि प्रशासनाच्या कृतींची पारदर्शकता सुनिश्चित करते आणि जेव्हा प्रशासन या मूल्यांचे पालन करते, समाजातील विश्वास आणि समाधान वाढते. XP ने विद्यार्थ्यांच्या विचारांचे कौतुक केले आणि सांगितले, आपण सर्वांनी हे स्पष्ट केले आहे की सार्वजनिक प्रशासनातील नैतिक मानके राखण्यासाठी हे घटक केवळ पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करत नाहीत, तर त्यामध्ये विश्वास आणि समाधान देखील वाढवतात. समाज.
कार्यशाळेनंतर एक्स-PSIR आणि विद्यार्थ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी कशी राबवली जाते हे समजून घेतले. हा अनुभव त्यांना हे शिकण्यास मदत करतो की या मूल्यांचे पालन केल्याने सार्वजनिक सेवांची गुणवत्ता आणि परिणामकारकता सुधारू शकते. त्यांनी महानगरपालिकेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की त्यांच्या भेटीमुळे त्यांना पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा वास्तविक जीवनातील उपयोग समजून घेण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. हा अनुभव त्याला त्याच्या व्यावसायिक जीवनात ही मूल्ये अंगीकारण्याची प्रेरणा देतो.